2023मध्ये काश्मीरा नाका येथे बेकरी शॉपमध्ये झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातील तसेच खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी अख्तर मर्चंट याला परदेशातून भारतात येताच दिल्ली विमानतळावर मेरा भाईंदर क्राईम ब्रांचने अटक केली। अख्तर मर्चंट हा इंटरपोलच्या रडारवर असलेला आरोपी असून त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। 2023मध्ये काश्मीरा नाका येथील इंटरनॅशनल बेकरी शॉपमध्ये फायरिंग झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणात 2 शूटरना यापूर्वीच अटक करण्यात आली होती। या गुन्ह्याचा तपास पुढे सुरू असताना अख्तर मर्चंटचे नाव समोर आले। या प्रकरणी CR क्रमांक 700/2023 अंतर्गत भारतीय दंड संहितेचे कलम 307, 384, 120 34 तसेच आर्म ॲक्ट आणि मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणातील आणखी एक आरोपी पप्पू पेजर याला मागील वर्षी अटक करण्यात आली होती। दरम्यान तपासादरम्यान अब्दुल मर्चंटने पीडित व्यक्तीला फोन केल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली होती। त्यानंतर त्याचा शोध सुरू होता। अख्तर मर्चंट हा परदेशात असल्याने पोलीस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते। तो काल रात्री परदेशातून भारतात परतला असता दिल्ली विमानतळावर मेरा भाईंदर क्राईम ब्रांच यांनी त्याला ताब्यात घेत अटक केली। विशेष म्हणजे अब्दुल मर्चंटचा समावेश इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या यादीत असल्याची माहिती समोर आली आहे। अख्तर मर्चंटवर खंडणीसह गंभीर गुन्ह्यांचे आरोप असून त्याच्या अटकेमुळे 2023 मधील फायरिंग आणि खंडणी प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे। पुढील तपास मेरा भाईंदर क्राईम ब्रांचकडून सुरू आहे।